श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा मित्रमैत्रिणींनो, 10 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि या दिवशी आपल्याला गाईला फक्त एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळेल. कारण की व्यास पौर्णिमा ही वर्षातून एकदा येत असते, तर यंदा 10 जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे व्यास पौर्णिमा. तर म्हणजेच गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येत असते. हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण असं महत्व आहे. 33 कोटी देवी देवता तिच्या पोटामध्ये वास्तव्य हे गाईच्या पोटामध्ये असतं. तर अशा या गाईला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक वस्तू खायला दिली आणि गाईच्या एका ठिकाणी आपल्याला स्पर्श करायचा आहे. तर हा स्पर्श केल्याने आपल्या आयुष्यातील कोणतीही इच्छा जी आहे आपल्या जीवनातील तर ती नक्कीच पूर्ण होत असते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जी काय गरिबी आहे, घरामध्ये दारिद्र्य आहे, तर ही सुद्धा नष्ट होत असते. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंना समर्पित असतो. त्याचप्रमाणे आपले शैक्षणिक गुरु, आध्यात्मिक गुरु, तर यांची या दिवशी पूजा केली जाते. त्यांच्या चरणाची पूजा केली जाते. आपल्याकडे जी गुरूंची मूर्ती आहे तर तीच त्या मूर्तीवरती आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे, विधिवत पूजन करायचं आहे. तर अशा प्रकारे गुरूंना हा दिवस समर्पित मानला जातो. त्याचप्रमाणे हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जात असतो. आपल्यावरती जर आपल्या गुरूंचा आशीर्वाद असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशाचीही उणीव, चणचण, कमतरता राहत नाही. गुरु आपल्याला जे ज्ञान देतात, या ज्ञानाच्या बळावरतीच आपल्या आयुष्याचे कल्याण होत असते. तर अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोमातेला कोणती वस्तू आपण खाऊ घालायची आहे? आपण आपल्या समस्येनुसार ही वस्तू जी आहे तर ती गोमातेला खायला देऊ शकता. 2 ते 3 अशा वस्तू ज्या आहेत तर ज्या आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जी अडचण असेल, जी समस्या असेल आणि जी वस्तू शक्य होईल ती वस्तू खाऊ घालण्याचा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रयत्न करायचा. तर त्यासाठी आता कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये आपण ही गाईला खाऊ घालायची आहे, त्यामुळे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला म्हणजेच गोमातेला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. असं मानलं जातं की ज्या घरी गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात. ज्या घरी गायीची रोज पूजा सेवा होते त्या घरी 33 कोटी देवी देवतांचं पूजन केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. अशा या घरावरती नेहमी 33 कोटी देवी देवतांची कृपा जी आहे तर ती राहते. जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये गायीची सेवा करते, गायीची पूजा करते, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी, अडथळे, संकटे, दुःख हे नष्ट होत असतात. गाय ही कामधेनू आहे. ती आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा पूर्ण करते. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये सुद्धा गाईला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर अशा या गाईला आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणूनच एक वस्तू खायला द्यायची आहे आणि गाईच्या अंगाला एका ठिकाणी आपल्याला स्पर्श करायचा आहे. गाय ही दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे. त्याचप्रमाणे ती वायू तत्वाचे सुद्धा प्रतीक आहे. ऋग्वेदाने गाईला अग्न्या म्हटले आहे. गाय ही अद्वितीय आहे.
गाय ही अद्वितीय आहे असं यजुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। तर अथर्व वेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटलं जातं। ज्या ठिकाणी बसून गाय आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही। तर एवढा महत्त्व या गोमातेला आहे। होम हवन पूजा पाठ यामध्ये आपण गोमूत्राचा वापर करत असतो। गायीच्या शेणाच्या गोऱ्यांचा धूर केला जातो तर वातावरण शुद्धी होते आणि गायीच्या गळ्यामध्ये घंटा बांधली तर 33 कोटी देवी देवतांची आरती केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं। गायीच्या गोमूत्रामध्ये गंगेचं वास्तव्य आहे। तर गायीच्या शेणकुटामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे। आपण कोणत्या गायीला ही वस्तू खायला देऊ शकता? आपल्या घरी गाय असेल तर आजूबाजूला असेल किंवा आपण गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा ही वस्तू जी आहे तर ती गायीला खायला देऊ शकतो। आपल्या दारामध्ये जर या दिवशी गाय आली तर आपण अत्यंत नशीबवान असतो, कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये गाय जात असते आणि गाय दारामध्ये येणे हा एक शुभ संकेत मानला जातो। त्यामुळे या दिवशी आपल्या दारामध्ये जर गाय आली तर तिला आपण ही एक वस्तू खायला देऊ शकता। आता आपण जेव्हा गायीला ही वस्तू खायला देणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर आपल्याला गायीची पूजा करायची आहे। गायीच्या चारही पायांवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे कपाळावरती आणि यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ती गायीच्या कानामध्ये आपल्याला बोलायची आहे आणि गायीला आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो खायला द्यायचा आहे। म्हणजेच आपण आपल्या समस्येनुसार वस्तू जी आहे तर ती द्यायची आहे आणि यानंतर परत आपल्याला गायीला धूप दीप अगरबत्ती ताटामध्ये असेलच तर त्या ताटाने आपल्याला ओवाळायचं आहे आणि नंतर तिच्या पाया पडायचं आहे। आता आपण कोणती वस्तू गायीला खायला देऊ शकतो? बघा, आपल्या जीवनामध्ये जर आपली काही कामं अडकलेली असेल, रखडलेली असेल, काही केल्या ती पूर्ण होत नसतील तर मग आपल्याला या दिवशी गायीला पोळी खायला द्यायची आहे। म्हणजेच आपण चपाती गायीला खायला देऊ शकतो। या चपातीला आपल्याला थोडंसं तूप जे आहे तर ते तूप लावायचं आहे आणि आपण ज्यावेळी स्वयंपाक करतो त्यावेळेला पहिली जी पोळी आहे, चपाती आहे तर ती गायीसाठी बनवायची आहे। तर अशा प्रकारे पहिली पोळी आपल्याला गुरुवारी गायीला खायला द्यायची आहे। त्यानंतर तर आपलं भाग्य आपल्याला साथ देत नाही, आपल्या जीवनामध्ये खूप आर्थिक समस्या आहे, पैशा संबंधीच्या अडचणी आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, स्वयंपाक करताना पहिली चपाती गायीसाठी बनवायची आहे आणि ही चपाती जी आहे तर त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चपाती गुळासह आपल्याला त्या गोमातेला खायला द्यायची आहे। ज्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होतात, पैशा संबंधीच्या अडचणी नष्ट होत असतात। त्याचप्रमाणे आपल्या नशिबाची आपल्याला कष्टांना साथ नसेल, आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे, तो आपल्याला तळ हातावरती ठेवायचा आहे आणि गायीला चाटायला द्यायचा आहे। असं म्हटलं जातं की गायीचा स्पर्श आपल्या हाताला ज्यावेळी होतो त्यावेळेला आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात, आपलं नशीब चमकायला हळूहळू सुरुवात होते। त्यामुळे आपण गुळाचा खडा सुद्धा गायीला खायला देऊ शकता। आता जर आपल्या मुलांबद्दल एखादी समस्या असेल, मुले आपल्या अभ्यासामध्ये मागे असतील किंवा सतत हट्टीपणा करत असतील किंवा किरकिरपणा करत असतील तर आपली मुलं आपलं म्हणणं ऐकत नाही, मुलांच्या जीवनामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल, त्यांच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी अडथळे संकटे असतील, परीक्षेमध्ये त्यांना म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्या हातून गोमातेला म्हणजेच गायीला हिरवा चारा जो आहे तर तो खायला द्यायचा आहे। यामुळे काय होतं, हा हिरवा चारा गायीला खाऊ घातल्यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते आणि मुलांची स्मरणशक्ती सुद्धा सुधारते आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात। तर अशा प्रकारे आपल्याला समस्यानुसार गोमातेला या वस्तू खायला देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला जर पैशा संबंधीच्या खूप अडचणी असेल तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी पहिली आपण जी चपाती बनवतो तर ती चपाती तुम्हाला काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर ती देवासमोर तुम्हाला ठेवायची आहे। थोडासा मधाचं बोट तुम्हाला लावायचं आहे त्या चपातीला आणि ही चपाती जी आहे तर ती
तुम्हाला गोमातेला खायला द्यायचे आहे. हा उपाय करून बघा आणि नंतर मला सांगा. फक्त कोणताही उपाय करताना पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करा, तरच तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे ते उशिराने का होईना परंतु ते मिळणारच आहे. कारण मी यामधले बरेचसे उपाय जे आहेत तर ते मी माझ्या स्वतः माझ्यावरती ट्राय करते, मी करत असते, म्हणून तुमच्यापर्यंत ते शेअर करत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहे. यानंतर गायीच्या अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो. गायीच्या पाठीच्या भागात सूर्यकेतू नाडी असते. जो पाठीवरचा उंचवटा आहे त्यावरून आपल्याला जास्तीत जास्त हात फिरवायचा आहे, ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपलं दारिद्र्य नष्ट होतं. खास करून ज्या व्यक्ती सतत आजारी असतात तर अशा व्यक्तींनी गायीच्या या अंगाला म्हणजे पाठीवरती उंचवट्याला जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे. यामुळे सर्व आजारांचा नाश होतो. त्याचप्रमाणे आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारत असते. तर अशा प्रकारे अतिशय अत्यंत महत्त्वाची अशी गोमाता आहे. तर तिला आपल्याला व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही ना काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून खायला द्यायच्या आहे. परत जाता एकदा सांगते, तुम्हाला ह्या वस्तू जर नाही शक्य झाल्या तर तुम्हाला थोडीशी हरभरा डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला खाऊ घालायचा आहे. कारण की त्या दिवशी योगायोगाने गुरुवार देखील आलेला आहे. तर तुम्ही ही एक वस्तू खाऊ घालू शकता. नाहीच तेही शक्य झालं तर किमान एक केळी तरी तुम्हाला आवर्जून खाऊ घालायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे जी वस्तू तुम्हाला शक्य होईल, जी तुमची समस्या असेल, अडचण असेल, ती वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे. ज्यांना नाही समजलं त्यांनी व्हिडिओ पॉज करत ऐकू शकता. आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असते की व्हिडिओला एक लाईक करत जावा आणि एक कमेंट करत जावा. तुम्ही व्हिडिओ बघता परंतु तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही किंवा कमेंट करत नाही. ज्यांना आहे समजू शकते तुम्हाला टाईप करणं होत नसेल तर जी चिन्ह असतात तर ती चिन्ह तरी तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. तर सांगितल्याप्रमाणे सर्वांनी उपाय करून बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांना देखील शेअर करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.